यांच्या सुनबाई बघा तुम्ही खायचे आंघोळ वगैरे करून नट्टापट्टा करून अरे पल्ले. हॅलो गाईज, वेलकम टू अवर नेक्स्ट ब्लॉग. तर आज आपण आलेलो आहोत, गावी आलेलो आहे, शेतावर आले आपण. आज पाऊस कमी आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता कोण आलेलं आहे. प्राजक्ता बोलटे आलेले आहेत, बायको आलेलं आहे शेतावर. फर्स्ट टाईम आंघोळ करून आले. तर आज पाऊस थोडं कमी आहे. तुम्ही बघा, हे आपलं शेत आहे, इकडे ही दाड आहे. तर यावर्षी पाऊस लेट आल्यामुळे अजून दाड काय झाली नाही आहे. बघा तुम्ही बघू शकता, दाड एक दोन वर्ष जातील. तर आपण आता ही बेर केलेली आहे, म्हणजे आपण पहिले फोड केली होती शेताची आणि डिपे जास्त असल्यामुळे आता आपण पुन्हा ट्रॅक्टर चालवलं आहे, बेर केले. हे 1 2 3 4 हे 4 शेत आहेत आपले. म्हणजे पप्पा तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर बाहेर काढला आहे. सो व्हील्सला पूर्ण चिखल लागला तर साफ करायचं. आणि इकडे बघा आमची मम्मी खत घेऊन येते, कारण आपली डाळीची ग्रोथ कमी झाली. आता आपण खत टाकणार आहोत, सो जेणेकरून डाळ जे आहे ते ग्रोथ चांगली होईल. मम्मी आलेले आहे खत बीत घेऊन. हाय कर मग, खत दाखव. कुठलं खत आहे? युरिया. आणि यांच्या सुनबाई बघा तुम्ही खायचे आंघोळ वगैरे करून नट्टापट्टा करून अरे पल्ले. तुम्ही बघू शकता आमचं निसर्ग बघू शकता तुम्ही. इकडे वरती आमचं घर आहे. इकडे हे इकडं काकीचं शेत आहे. इकडे हे सगळं शेत बुरट्यांचंच आहे. चला, इथे आता आपलं शेत नांगरून झालेलं आहे आणि आता आपण इथे बांधावरती माती ओढतोय, कारण काही गवत आलेलं आहे. हे नंतर जेव्हा पाऊस वगैरे जास्त पडतो तेव्हा हे बांध पूर्ण भरतो गवताने. सो आता आपण त्याच्या अगोदर हे माती ओढतोय, जेणेकरून जेव्हा पीक येतं, भात येते, तेव्हा हे गवत आपल्याला दिसणार नाही. आपण जरा काम करून भूक लागलेली आहे. आंबा खाल्ला आता आपण. काल आपण हे तोतापुरी आंबे घेतले होते. काल गाडी आली ती घरापाशी. चांगला आंबा आहे. मी आंबा खाल्लाय. बस झाली. बस हाय कर बस. हाय कशाला करून केलं मला मी. इथे ओढलेली माती मी पायान चेपते, जेणेकरून बांधावरती परफेक्ट बसली पाहिजे माती. आज काय पाऊस नाही आहे, आज वातावरण एकदम मोकळं आहे. सो इथे आता आपलं शेत नांगरून झालेलं आहे, त्यामुळे आपण ट्रॅक्टर बाहेर काढला आहे. आणि आता आपल्याला हे ब्लेडचे व्हील चेंज करायला लागते आणि जे दुसरे व्हील नॉर्मल ते लावायला लागतील. कारण आपल्याला ट्रॅक्टर बाहेर काढायचं आहे, रोडवरून घरी न्यायचं आहे. तर आपण चेंज करतो. हे बघा, इथे आपण जो नांगरण्याचा जो व्हील असतो तो आपण काढतो, ते ब्लेड असतात. आणि ते बघा, हा नॉर्मल जो व्हील आहे आपण बनवलेला आहे तो लावतो आहे, जेणेकरून आपण याला रोडवरून नेऊ शकतो. पप्पा दाढीला खत टाकताय. आपण चाललो आहोत दुसऱ्या शेतावर ट्रॅक्टर घेऊन, तिकडे नांगरायचं आहे.
बघू शकतो नॉर्मल व्हीलने आपण ट्रॅक्टर आपण रोडवून चालवतो, जेणेकरून ते दिसत नाही होऊ शकतो. आणि इथे बघा माझी बाईक काहीतरी सिनेमॅटिक व्ह्यू कॅप्चर करतात. हे आमचं गाव आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्यामंदी माझं मावनाग अंग, जीनच्या कापडामंदी दुनिया झाली कशी तंग. फायनली थोडा का होईना पाऊस आलेला आहे. तुम्ही बघू शकताय थोडा पाऊस पडतोय. चलो गाईज, शेत नावरून झालेलं आहे, बांधपात ओढून झालेलं आहेत. आता पाऊस जेव्हा येईल तेव्हा पहिले चिखल करू, जेव्हा दाढ येईल तेव्हा लावणीला सुरुवात होईल. तर मग मिळूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हॅव अ गुड डे.